कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? आपण आपल्या जवळच्या लोकांसाठी खूप काही करतो. त्यांच्या सोयीचा विचार करतो, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतो, त्यांना काही कमी पडू नये म्हणून सतत प्रयत्न करत राहतो. आणि हळूहळू असं होतं की आपल्या दिवसातला आपल्यासाठी वेळच उरत नाही. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय करायचं, आपण थकलो आहोत का, हे सगळं आपण विचार करणं बंदच करतो. आणि मग एक दिवस असं काहीतरी होतं, खूप छोटीशी गोष्ट, कदाचित एखादा शब्द असू शकतो किंवा कदाचित एखादी दुर्लक्ष केलेली भावना असू शकते. अचानक मनात विचार येतो की मी इतकं सगळं करते आणि माझ्या भावनांचा कोणीच विचार नाही करत. माझ्या फिलिंग्स कोणालाच दिसत नाही का? आणि तेव्हा खूप दुःख होतं. पण खरी अडचण ना इथेच सुरू होते. कारण काही दिवसांनी आपण पुन्हा सगळं विसरतो, पुन्हा त्याच लोकांसाठी तसंच सगळं करत राहतो आणि पुन्हा एक दिवस त्याच छोट्या छोट्या गोष्टींनी मन दुखवतं. जर तुमच्यासोबतसुद्धा वारंवार असं होत असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. आज आपण शांतपणे बोलणार आहोत की आपल्या लोकांमध्ये आपण इतके का हरवतो आणि अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे बघू की स्वतःला आपण इतकं का विसरतो. खरं सांगायचं झालं तर आपण स्वतःला विसरतो कारण आपल्याला आपली नाती खूप महत्त्वाची वाटतात. विशेषतः जे आपण घरी असतो, होममेकर्स असतो, त्यांच्यामध्ये ही गोष्ट खूप असते की घर व्यवस्थित चालावं, मुलांना काही कमी पडू नये, नवऱ्याला काही त्रास होऊ नये, घरातले सगळे खुश राहावे. या सगळ्याचा विचार त्या करत करत नकळत स्वतःला मागे ठेवतात. सुरुवातीला हे सगळं खूप छोट्या छोट्या गोष्टींनी सुरू होतं. म्हणजे जसं की आपल्याला समजा सकाळी शांत बसून चहा प्यायला आवडत असेल, पण आपण म्हणतो की ठीक आहे, आधी सगळ्यांचं आवरून घेऊ आणि मग शांतपणे चहा पिऊ. आपल्याला कधीकधी थोडा वेळ रेस्ट करायचा असतो, पण आपण म्हणतो नाही, आधी हे काम पूर्ण करून घेते आणि मग मी आराम करते. हळूहळू ही सवय इतकी नॉर्मल होते की आपण स्वतःसाठी वेळ काढणं बंदच करतो. कधी आपला आवडता एखादी गोष्ट असते, हॉबी असते, ते आपण करायचं बंद करून देतो. पेंटिंग, गार्डनिंग, रांगोळी काढणं, मेहंदी काढणं किंवा वॉक करणं, रीडिंग करणं, जे काही आपले हॉबीज असतात ना, ते सुद्धा आपण विसरून जातो. आपण स्वतःलाच सांगतो की आता वेळ नाही आहे, नंतर करू. आणि नंतर कधी येतच नाही. आणि हळूहळू एक गोष्ट होते, ती म्हणजे आपलं पूर्ण जग फक्त इतरांच्या भोवती फिरायला लागतं. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय करायचं आहे, कशाने आपण आनंदी होतो, हे सगळं आपण विसरून जातो. आणि तेव्हा कळतं की आपली स्वतःची आयडेंटिटी हरवली आहे. आपण फक्त आई, बायको, सून या जबाबदाऱ्या सांभाळणारी व्यक्ती या रोलमध्ये राहतो. पण मी कुठे आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारतच नाही. जेव्हा आपण स्वतःला विसरतो तेव्हा पुढे जाऊन छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपलं मन दुखवायला लागतं. कारण आपला सगळा इमोशनल फोकस ना इतर लोकांवर असतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करतो तेव्हा आपल्या मनात ना नकळत एक्सपेक्टेशन तयार होतात. आपण त्या ओपनली त्यांना सांगत नाही, पण मनाच्या कुठेतरी आतमध्ये वाटत असतं की त्यांनी पण आपल्याला समजून घ्यावं, आपल्या फिलिंग्स त्यांनी लक्षात घ्याव्यात, कधीतरी त्यांनी आपल्याला ॲप्रिसिएट करावं. खरं सांगायचं तर आपण कधी मोठ्या गोष्टींची नाही अपेक्षा करत. आपल्याला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट किंवा काहीतरी मोठे सरप्राइजेस हे सगळं नको असतं. आपल्याला फक्त एवढंच वाटतं की कोणीतरी आपल्या एफर्टला नोटीस करावं. आपण जे दिवसभर काम करतो, सगळ्यांची काळजी घेत असतो, त्याबद्दल कोणीतरी म्हणावं की खरंच तू खूप मेहनत करतेस. फक्त एवढं ऐकलं ना तरीसुद्धा आपल्याला खूप मोटिवेटेड वाटतं. पण जेव्हा तेही होत नाही, उलट आपल्या कामाला नावं ठेवली जातात, तेव्हा मनातून हळूहळू डिसअपॉइंटमेंट सुरुवात व्हायला लागते. पण प्रॉब्लेम खरं तर हा असतो की आपण हे सगळं मनातच ठेवतो. आपण समोरच्या व्यक्तीला ते सांगत नाही की आपल्याला काय वाटतंय. कारण आपल्याला वाटतं की त्यांना आपोआप समजायला हवं. आणि खरं तर कोणालाही आपल्या मनातलं ऑटोमॅटिकली कळत नाही. कारण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो. आपल्याला जे खूप इम्पॉर्टंट वाटतं ते कदाचित समोरच्या व्यक्तीसाठी नॉर्मल किंवा छोटं असू शकतो. आणि इथेच कन्फ्युजन सुरू होतं. आपण मनात अपेक्षा ठेवतो, पण त्या समोरच्या व्यक्तीला त्या माहीतच नसतात. मग जेव्हा त्या पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की माझी किंमतच नाही. आणि मग तिथूनच मन दुखायला सुरुवात होते. म्हणून कधीकधी प्रॉब्लेम नात्यांमध्ये नसतो, तर आपण न बोललेल्या एक्सपेक्टेशनमध्ये असतो. छोट्या छोट्या गोष्टी ना खूप जास्त आपल्याला का दुखवतात माहिती आहे? एक गोष्ट तुम्ही नोटीस कधी केली आहे का, की खूप वेळा असं होतं की मोठ्या गोष्टींनी आपल्याला जेवढा त्रास होत नाही ना, तेवढा छोट्या छोट्या गोष्टींनी खूप हर्ट होतं. उदाहरणार्थ, आपण खूप मन लावून काहीतरी काम केलं किंवा एखादी भाजी बनवली किंवा घर आवरलं, काहीतरी स्पेशल केलं,
पण कोणी नोटीससुद्धा केलं नाही. आपण काही बोलत असताना समोरचा माणूस मोबाईलमध्ये बिझी बसला, रील्स बघत बसला किंवा काहीतरी दुसरं करत बसला, किंवा आपण काहीतरी शेअर करायला गेलो आणि समोरून रिस्पॉन्स आला, ठीक आहे नंतर बोलू. बाहेरून बघितलं तर या गोष्टी खूप छोट्याशा वाटतात, पण आतून त्या आपल्याला खूप दुखवतात. कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एक फिलिंग देतात, कदाचित माझं बोलणं इम्पॉर्टंट नाही आहे, कदाचित माझी तेवढी प्रेझेन्स मॅटर करत नाही. जेव्हा ही फिलिंग वारंवार येत राहते ना, तेव्हा मनात हळूहळू इमोशनल डिस्टन्स तयार होतो. खरं सांगायचं तर आपल्याला त्या स्पेसिफिक गोष्टीचा त्रास नसतो, आपल्याला त्रास होत असतो की त्याच्या पाठीमागे असलेल्या फिलिंगचा. आपल्याला असं वाटायला लागतं, मी इतकं सगळं करते पण माझ्या फिलिंग्स कोणालाच दिसत नाही का? आणि तेव्हा मनात एक प्रकारचा लोनलीनेस तयार होतो. जरी आपण लोकांमध्ये असलो तरी आतून आपल्याला एकटेपणा जाणवायला लागतो. म्हणूनच कधीकधी खूप छोटी गोष्टसुद्धा आपल्या मनाला किंवा आपल्याला खूप डीपली हर्ट करते. कारण ती फक्त एक घटना नसते, तर ती आपल्या मनात आधीपासून जमा झालेल्या फिलिंग्सला ट्रिगर करते. आणि हे वारंवार रिपीट का होतं? तर खूप वेळा असं होतं की एखादी गोष्ट घडते आणि आपल्याला खूप हर्ट होतं. त्या दिवशी आपण खूप विचार करतो, खूप मन अपसेट होतं. कधीकधी आपण ठरवतो सुद्धा की बस आता मी इतकं इन्व्हॉल्वच होणार नाही की आपल्याला एवढा त्रास होईल. पण मग काही दिवस जातात आणि आपण शांत होतो, मग आपलं मन हळूहळू नॉर्मल होतं आणि मग पुन्हा आपण तसंच वागायला लागतो. पुन्हा त्याच लोकांसाठी तसंच सगळं करत राहतो. कारण आपल्याला वाटतं ठीक आहे, ते आपलेच लोक आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? आपण सिच्युएशन नाही बदलत. आपण फक्त थोड्या वेळासाठी आपल्या फिलिंग्स इग्नोर करतो. आपलं बिहेवियर तसंच राहतं. आपण पुन्हा सगळ्यांना फर्स्ट प्रायोरिटी देतो, पुन्हा स्वतःला मागे ठेवतो आणि त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा एखादी गोष्ट तशीची तशी परत घडते आणि मग आपलं मन दुखावतं. आणि हे जे पॅटर्न आहे ते वारंवार रिपीट होत राहतं. खरं सांगायचं झालं तर हा प्रॉब्लेम फक्त इतर लोकांमुळे नसतो. कधीकधी हा प्रॉब्लेम ना आपण स्वतःला किती इम्पॉर्टन्स देतो ना यावर अवलंबून असतो. आपण जेव्हा स्वतःला कायम लास्ट प्रायोरिटीवर ठेवतो तेव्हा लोकांनाही सवय लागते की आपण नेहमी ॲडजस्ट करणारच. म्हणून सिच्युएशन जर बदलायची असेल ना तर कधीकधी आपला ॲप्रोच बदलायला हवा. एक वेळ अशी येते जेव्हा आपण थोडं शांत बसून आपल्या सिच्युएशनबद्दल विचार करतो आणि तेव्हा हळूहळू एक गोष्ट लक्षात यायला लागते की ज्या गोष्टीमुळे आपल्याला इतका इमोशनल त्रास होतोय ती गोष्ट कदाचित समोरच्या व्यक्तीसाठी तितकी इम्पॉर्टंटच नसते. सुरुवातीला हे ॲक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट वाटतं, कारण आपल्या मनात त्या नात्याबद्दल खूप डीप फिलिंग्स असतात. आपल्याला वाटत असतं आपण एकमेकांना खूप चांगलं समजतो. पण जेव्हा वारंवार असं काहीतरी घडतं आणि आपल्या फिलिंग्सकडे लक्ष दिलं जात नाही तेव्हा मनात एक प्रश्न निर्माण होतो, मीच जास्त इन्व्हॉल्व झाली आहे का? खूप वेळा असं असतं की आपण एखाद्या नात्याला खूप इमोशनल इम्पॉर्टन्स देतो, पण समोरची व्यक्ती ते नातं तितक्या डेप्थने पाहतच नसते. आणि हे रिअलायझेशन ना मनाला खूप हर्ट करणारं असतं. कारण तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण ज्या गोष्टीला एवढं महत्त्व देतो आहे ती त्याच्या समोरच्याच्या लाईफमध्ये टॉप प्रायोरिटी नसते. पण इथून एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी की याचा अर्थ असा नसतो की त्या समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाही. कधीकधी फक्त इतकंच असतं की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. आणि तेव्हा आपल्याला समजायला लागतं की जर आपण आपलं इमोशनल बॅलन्स फक्त इतरांच्यावरती अवलंबून ठेवला ना तर आपण वारंवार हर्ट होत राहणार. म्हणूनच पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःकडे पुन्हा लक्ष देणं आहे. अशा सिच्युएशनमध्ये नेमकं काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची? स्वतःला दोष द्यायचा नाही. कारण केअरिंग असणं, नात्यांना महत्त्व देणं ही काही चुकीची गोष्ट नाही. पण त्यावेळी एक गोष्ट समजून घ्यायची, ती म्हणजे आपण स्वतःला जर इम्पॉर्टन्स दिला नाही तर दुसरं कोणी आपल्याला इम्पॉर्टन्स देईन ही अपेक्षासुद्धा ठेवू नये. म्हणून स्मॉल चेंजेस करायला सुरुवात करा. सगळ्यात आधी स्वतःसाठी थोडासा पर्सनल टाईम ठेवा. 30 मिनिटं किंवा 1 तास स्वतःसाठी दररोज काढायला सुरुवात करा. त्यावेळेत तुम्ही काहीतरी करू शकता, म्हणजे जे तुम्हाला आवडतं ते. जसं कोणाला वॉक करायला आवडतो, रांगोळी काढायला आवडते, मेहंदी काढायला आवडते, रीडिंग, गार्डनिंग, म्युझिक ऐकायला, गाणं गायला, जे तुम्हाला आवडत असेल ते करा. हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्ही मेंटली रिलॅक्स कराल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स द्या. खूप वेळा आपण स्वतःलाच सांगतो की जाऊ दे, सोडून द्या, काही नाही. पण मनातल्या मनात फिलिंग्स वारंवार इग्नोर केल्या ना आपण तर आतून आपल्याला त्या थकवत राहतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची आयडेंटिटी पुन्हा तयार करा. आपण फक्त कोणाची तरी आई, पत्नी, मुलगी, सून किंवा एवढंच नाही, तर आपण एक इंडिपेंडेंट व्यक्ती आहोत.
स्वतःच्या आवडी, विचार, ड्रीम्स हे सगळं आपल्याला आहे. जेव्हा आपण पुन्हा आपल्या आवडीच्या गोष्टी करायला लागतो ना, तेव्हा आपण हळूहळू इमोशनल बॅलन्स स्ट्रॉंग करायला लागतो स्वतःचा. आणि मग एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे आपण अजूनही आपल्या लोकांवर जास्त प्रेम करायला सुरुवात करतो, त्यांची जास्त काळजी घ्यायला सुरुवात करतो, पण त्यावेळी स्वतःला हरवून नाही बसत. जीवनात नाती खूप महत्त्वाची असतात. आपण सगळेच आपल्या लोकांसाठी खूप काही करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्यासाठी वेळ देतो. हे सगळं खूप सुंदर आहे, पण एक गोष्ट कधीही विसरू नका, नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे हरवणं योग्य नाही. कारण जेव्हा आपण स्वतःलाच लास्ट प्रायोरिटीवर ठेवतो ना, तेव्हा हळूहळू आपलं मन थकायला लागतं आणि मग छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला खूप डीपली हर्ट करायला लागतात. म्हणून नाती जपा, लोकांवर प्रेम करा, पण त्याच वेळी स्वतःवर सुद्धा प्रेम करा. स्वतःसाठी थोडासा वेळ ठेवा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, तुमच्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स द्या. कारण एक गोष्ट खूप खरी आहे की जर तुम्ही स्वतःची कदर केली नाही तर जगाकडून ती अपेक्षा करणं खूप कठीण आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला, ती म्हणजे नाती जपताना स्वतःला हरवून बसू नये. आपल्या लोकांवर प्रेम करणं, त्यांच्यासाठी काही करणं ही गोष्ट सुंदर आहे, पण त्याचवेळी स्वतःची किंमत ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तरी रिलेटेबल वाटला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच रिअल लाईफच्या टॉपिकवरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःलाही थोडंसं महत्त्व द्या.